या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। जनसामान्यांना न्याय मिळण्याकरता, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळण्याकरता शासनाने राईट ऑफ एज्युकेशनचे भिन्न उपक्रम राबवला आहे। परंतु या राईट ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून ज्या मुलांना, गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता शासनाने एक योजना राबवली आहे। त्यामध्ये RTA म्हणून या योजनेचं नाव आहे। परंतु या RTA योजना ही सर्वप्रथम पहिले ऑफलाईन होती, परंतु या ऑफलाईन पद्धतीमध्ये खूप काही घोळ होत होता। त्यामुळे प्रशासनाने या योजनेत पारदर्शकता निर्माण यावी याकरता त्यांनी ही योजना ऑनलाईन केली। परंतु ऑनलाईनमध्ये सुद्धा काही नागरिकांनी यातनी पळवाटा काढल्या आणि एक या गरिबाच्या योजनेवर काही धनाढ्य लोकांनी सुद्धा यावर डल्ला मारलेला आहे। कारण की ज्या गरिबाच्या मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं ही शासनाचा एक चांगला प्रामाणिक हेतू होता। परंतु या प्रामाणिक हेतूला सुद्धा या गरिबाच्या योजनेला सुद्धा मोठ्या लोकांनी यावर अतिक्रमण केलं आहे। वरुड शहरातील जे शिक्षणाधिकारी आहे विनोदजी घाळे साहेबांना काही नागरिकांनी निवेदन दिलं, कारण की त्यांच्यावर अन्याय झाला आहे। हा अन्याय आजच नाही, गेल्या 5-6 वर्षापासून सुरू आहेत। या योजनेमध्ये गरिबांचे मुलं बाजूला आहे, परंतु यावर मोठ्या लोकांनी अतिक्रमण केला असा आरोप आहे। तर आपल्यासोबत तानाजीभाऊ नाकट आहे। सर, काय सांगू शकाल? आज आपण माननीय घाळे साहेबांना निवेदन दिलं, तक्रार केली, काय विषय होता सर? सर्वप्रथम आम्ही घाळे साहेबांना भेटलो व त्यांना सांगितलं की शासनाचा हा जो कार्यक्रम आहे हे RTE हा गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणात समान संधी मिळावी यासाठी राबविलेला कार्यक्रम आहे। पण आमच्या असे लक्षात आले की या योजनेचा फायदा हे गरीब कुटुंब न घेता वरुड शहरातील बरेच श्रीमंत कुटुंब घेत आहे। मग आम्ही साहेबांना याबाबत विचारणा केली की यांचा नंबर कसा लागतो। तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की याचा जो लकी ड्रॉ आहे हा पुण्यावरून होतो, त्याच्यानंतर एक भाडे करार नावाची सिस्टीम आहे। मग आम्ही साहेबांना म्हटलं की एवढी चांगली शासनाचा उपक्रम आहे, यामध्ये असा हा घोटाळा कसा होत आहे? तर याच्यात माझ्या अशा लक्षात आले की पालकांना जो उत्पन्नाचा दाखला दिला जातो, समजून घ्या एखाद्या पालकाचे उत्पन्न हे लाखोच्या घरात आहे, पण तो काय करतो, तहसीलमध्ये जातो, पटवाऱ्याकडून 40,000 50,000चा दाखला घेऊन येतो, तोच कागदापत्रांना जोडतो, त्याच्यानंतर त्याचा शासन स्तरावर कुठचाही पाठपुरावा होत नाही व जो श्रीमंत वर्ग आहे त्यालासुद्धा शासनाकडून अति सामान्य उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला देण्यात येतो। त्याच्यानंतर एक दुसरी सिस्टीम आहे भाडे करार। माझ्या असे लक्षात आले की वरुड शहरात जुन्या गावात म्हणा किंवा कॉलनीत राहणारे लोक, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी काय केलं, समजून घ्या, त्यांच्या मुलांचा नंबर ऑरेंज सिटी आहे, स्कूल ऑफ कॉलर्समध्ये लावायचा आहे। शासनाचा नियम कसा आहे की त्या शाळेपासून जवळ अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम संधी दिली जाते। मग ह्या महाशयांनी त्याच्यातसुद्धा एक कलाकारी केली की एक नवीन भाडे करार नावाची काय ते पद्धत आणली व त्या शाळेच्या भोवती त्यांचे कोणी दोस्त मित्र असन, नातेवाईक असन, त्यांच्याकडून आम्ही तिथे राहतो असा भाडे करार करून घेतला। तर हे सगळं चुकीचं आहे। मी घाळे साहेबांना विनंती केली की पटवाऱ्याकडून जो उत्पन्नाचा दाखला दिला जातो विशेषतः RTE करिता, तर तो दाखला देताना त्याच्यापासून पॅन कार्ड असन किंवा बँकेचे खाते असन, या सगळ्याची चौकशी करूनच त्यांना उत्पन्नाचा दाखला दिला जावा। व दुसरं की ज्यांनीसुद्धा हा भाडे करार चुकीच्या पद्धतीने केला आहे, घाळे साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही वरुड नगर परिषदचे जे शिवो साहेब आहे, भोयर साहेब यांची भेट घ्या व जे वरुड शहरात ज्यांचे घरं आहे, वास्तव्यात जुन्या शहरात आहे व त्यांनी चुकीच्या पद्धतीनं भाडे करार केला, अशा सर्व लोकांवर तुम्ही कठोर कारवाई करा, म्हणजे जेणेकरून ह्या गोरगरीब लोकांचा जे हे हक्क मारत आहे असं पुन्हा झालं नाही पाहिजे। आणि सोपं आहे, ज्या लोकांनी चुकीचा भाडे करार केला, शिवो साहेब जे नगर परिषदचे, त्यांना माहिती मागवा व ज्यांनी हा खोटा भाडे करार केला त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मी विनंती करतो। व आम्ही हे निवेदन माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा पाठवलेले आहे व जसा आम्हाला वेळ मिळेल आम्ही प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊन ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देऊ। खरंच सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात, गरिबांचे विद्यार्थी असतात, यांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता शासन प्रशासन एक योजना राबवत आहेत। RTEच्या माध्यमातून या मुलांना चांगल्या मोठ्या शाळेतले शिक्षण मिळावे याकरता शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। परंतु या योजनेवर, सर्वसामान्य लोकांच्या योजनेवर मोठ्या लोकांनी का डल्ला मारलेला असं बोलल्या जातं। या
नुकतेच त्यांनी मान्य शिक्षणाधिकारी श्री गाळेसाहेब यांना तक्रारसुद्धा केली. आपल्यासोबत सिक्कीपूर राजपूत आहे. सर, काय सांगू शकाल? आपण सुद्धा अशा ज्या व्यक्तीवर अन्याय होतात आपण सतत अग्रेसर असतात, काय सांगू शकाल? नमस्कार. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जी RT ही केलेली आहे ही फक्त गोरगरिबाचे मुलं आहे किंवा जे भूमिहीन व्यक्ती आहे, असे जे आर्थिक स्थिती मागासलेला वर्ग असतो, त्यांची खरंच परिस्थिती नसते, त्याचा शहानिशा करून सरकारने एक योजना आखली आहे RT म्हणून. त्या योजनेअंतर्गत पालकांचे मुलं मुली त्यांची ॲडमिशन व्हावी आणि त्यांना योग्य शिक्षणाचा दर्जा मिळावा, हे त्यांच्या तो एक योजना होती. ह्या योजनेत आता कसं काय झालं आहे का श्रीमंत लोकांनी आणि काही श्रीमंत लोकांचे स्वतःचे घर वरुडातसुद्धा असून त्यांनी आपल्या मित्राच्या जवळपास घेऊन भाडेकरू करारनामा केला. त्या करारनामात त्यांचे नंबर लागले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे का श्रीमंत लोक त्याच्यात फायदा घेत आहे आणि गोरगरिबाची मुलं त्याच्यापासून वंचित राहत आहे. हे वंचित न राहता गोरगरिबांनाच न्याय मिळावा म्हणून आम्ही आज गाडेसाहेबांना त्याबद्दलची माहिती दिली आणि त्यांनी त्या गोष्टीवर शहानिशा पण केली. आणि सांगण्याचं वर्ष आहे का ज्यांनी भाडेकरू करार केला ते नक्की तिथं राहतात का आणि करारनामा केला आहे तर तो कमर्शियल टॅक्स भरतो का, उत्पन्नाचा दाखला पहा, कमर्शियल टॅक्स पहा. ज्यांनी भाडे करून दिलं आहे, जो घरमालक आहे तो कमर्शियल टॅक्स भरतो का, ही पण एक माहिती काढायला पाहिजे ना ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट 13 कॅटेगरी दिलेली होती. 13 कॅटेगरीमध्ये प्रत्येक जातीचा वर्ग त्यात समाविष्ट आहे आणि 13 कॅटेगरीमध्ये आमच्या निर्देशनात असं आलं आहे का EWSवाले, SBC स्पेशल बॅकवर्ड कास्ट यांचा नंबर लागलेलाच नाही आहे. तर आमचं म्हणणं हे होतं का सरांना भेटून आम्ही हे म्हटलं का त्यांना नंबर लागलेला नाही. ते म्हणे आम्ही पण शहानिशा करू या गोष्टीवर. त्यांनी पण सकारात्मकता आम्हाला सांगितली त्या गोष्टीची का मला पण सुद्धा माहीत नाही. पण जर कदाचित जर असं असेल तर आम्ही ही विनंती केली का बा याला जे आता सेकंड लिस्ट येईल तर त्याच्यात त्यांना चान्स देण्यात यावा. ही जे EWSवाले आहे, SBCवाले आहे, यांना पण चान्स द्यायला पाहिजे, कारण तेही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमध्ये येतात आणि त्यांची खरोखर परिस्थिती नसते. कोणाचे उत्पन्न 1 लाखाच्या आत त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमधून त्यांनी हे केलेलेच असते. तहसीलदाराचं त्याचं उत्पन्नाचा दाखला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आज निवेदन देऊन आम्हाला सकारात्मक उत्तर मिळालं, त्याबद्दल आम्ही गाडेसाहेबांचं आभार मानतो आणि त्यांनी समोरासमोर चौकशी करावी ही विनंती त्यांना करतो. गरिबांची मुलं शिकले पाहिजे, त्यांना चांगल्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, याकरता शासनाने एक योजना राबवली आहे. शासनाचा हेतू हा प्रामाणिक आहे, कारण की सर्वसामान्य गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु या योजनेवर सुद्धा काही धनाढ्य लोकांनी एक अतिक्रमण केला असा आरोप केला जात आहेत. तानाजी भाऊ, आज आपण निवेदन दिलं राईट ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून ज्या गरिबांचा हक्क काही लोकांनी ओढून घेतला, या संदर्भात आपण तक्रारसुद्धा केली आहे. परंतु हा विषय या वर्षाचाच नाही आहे, गेल्या 5 ते 7 वर्षापासून हा विषय आहे. दरवर्षी ज्यांचा नंबर लागला नाही बिचारे ते गरीब पालक तक्रार करतात, परंतु त्याचं काहीच होत नाही. एक प्रशासन आपल्या लेवलवर वर्षापर्यंत पाठवतात, वरतून काहीच होत नाही, कारण की ते लोक त्या गरीब लोकांना एवढा वेळ राहत नाही. त्यामुळे ते एकदा तक्रार करतात आणि बाकीच आपला नंबर नाही लागला बा, परंतु तो पोरका खरोखर वंचित राहतो शिक्षणापासून. तर सर, यावर आपली काय पुढील काय वाटचाल राहील? आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून हा RT शिक्षण क्षेत्रात जो काही घोटाळा झाला म्हणा किंवा बरीच तफावत दिसून आली, तर माननीय शिक्षण मंत्री असो किंवा अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असो, कलेक्टर असो, यांना प्रत्यक्ष भेटून ह्या सगळ्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून यात जे कोणी दोषी आहे ह्या सगळ्यांवर कठोर कारवाई व्हावी. मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांना भेटूनसुद्धा अशी विनंती करणार आहे की या प्रक्रियेत जर खरोखर काही दोष असेल तर पूर्ण हे जे प्रक्रिया आहे हे रद्द करून ही प्रक्रिया पुन्हा घेण्यात यावी, म्हणजे जेणेकरून या जे काही गोरगरीब विद्यार्थी आहे यांच्यावर अन्याय होणार नाही. व आम्ही काही पालकांना घेऊन माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचीसुद्धा भेट घेणार आहे व गेलेल्या 4-5 वर्षापासून या प्रक्रियेत जो काही घोटाळा झाला म्हणा किंवा बरीचशी तफावत दिसून आली, याच्यात जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असे आम्ही त्यांना निवेदनसुद्धा देणार आहोत. काही पालकांनी आवाज उठवला आणि प्रशासनाला जागा करून दिलं की याही योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा काही घोटाळा होऊ शकतो, असं आज त्यांनी निर्देश आणून दिलं. मान्य शिक्षण विभागाला सुद्धा त्यांनी तक्रार केली आणि
येत्या काही दिवसात सर्व पालक मंडळी शिक्षण मंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहे. खरोखरच या योजनेमध्ये नेमका घोटाळा झाला काय, प्रशासन या निवेदनाची आणि या पालकांची तक्रार ऐकून घेते का, यावर काही कारवाई करते का हे सुद्धा पाहण्याचं फार गरज आहे. कारण की प्रत्येक वेळेस कुठल्या व्यक्तीवर अन्याय झाला तो व्यक्ती आवाज उठवतो, परंतु त्याचा कुठेतरी आवाज दाबला जातो. प्रशासन या पालकांच्या यांनी जो आवाज उठवला या आवाजाला कुठेतरी चालना मिळते का आणि यांना न्याय देते का सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकोबावनेसह प्रवीण सारखं चोळामणी पोर्टल.